सांगलीच्या आष्टामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीने स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आंदोलन केलं आहे। मतदानाचा टक्का वाढवल्याचा पवारांच्या एनसीपीचा आरोप आहे। कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर आमदार जयंत पाटील देखील या ठिकाणी पोहोचले। सांगलीच्या आष्टा नगर परिषदेसाठी झालेल्या मतदानानंतर जोरदार राडा झालाय। प्रशासनाने रात्री दिलेली आकडेवारी आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेली आकडेवारी तब्बल 2000 मतांची तफावत असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केला। पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर ठिय्या मांडला। त्यामध्ये एकूण मतदान झाले सांगितले 3109। 2 नंबरचा भाग आहे की 9 नंबरच्या वार्डामध्ये एकूण 701 मतदान झाले असे दाखवले, तर झाले 708। म्हणजे एकूण 8 ते 7 ते 8 मतदान कुठे गेले? आज त्यांचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून आले म्हणून सांगा, त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला म्हणून सांगा, आणि जामर इतर गोष्टी काहीच नाहीत, काही नाहीत। ज्या बूथवर एकूण मतदान झालं त्याची आकडेवारी आम्हाला संध्याकाळी 6:30-7 वाजेपर्यंत मिळाली होती आणि त्यानुसार एकूण मतदान जे झालेलं आहे या मतदानामध्ये आणि सकाळी या जी आकडेवारी आली यामध्ये नक्कीच फरक आहे। यामुळे मी या घटनेचा निषेध करतो। निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जी राज्य निवडणूक आयोगाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जी आकडेवारी कळवलेली आहे ती तंतोतंत जुळत आहे। यामध्ये कोणताही फरक नाही। कुणीतरी एका ग्रुपवर चुकून आकडेवारी चुकीची टाकली होती, तीच पब्लिश झाली। जे कोणतीही अधिकृत आकडेवारी नाही, कोणतीही सही शिवाय आकडेवारी कुणी तयार केलेली आहे ती चुकून फिरत आहे, म्हणजे चुकीच्या पद्धतीने फिरत आहे। कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर आमदार जयंत पाटीलही घटनास्थळी पोहोचले। जयंत पाटील आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। पाठलाग करणारे कार्यकर्त्यांनी त्याचे फोटो काढले आणि व्हिडिओ काढलेले आहेत। एव्हिडन्स इनफ प्रॉपर आहे आणि आम्ही काल तक्रार दाखल केलेली आहे। अजूनही पोलिसांनी त्याच्यावर काही ॲक्शन घेतलेली नाही। आम्ही वाट बघतोय की आचारसंहितेचा भंग स्वतः उमेदवारांनी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी जर केला असेल तर मला वाटतं आम्ही प्रशासन आणि निवडणूक आयोग काय करणार आहे आणि पोलीस काय करणार आहेत याची वाट बघतोय। विरोधकाला तो धंदा आहे आक्रमक व्हायचा आणि आमचं काम आहे त्यांना सांभाळायचं। विरोधक कसे राहतील? तसेच राहतील ना। जे पराभव दिसतोय त्यांना ते धाकधुकीनं असा राळा करतात। तर माझ्या मुलाचं काय चुकलं असं म्हणत संजय गायकवाड यांच्याकडनं मुलाचं समर्थन करण्यात आलंय। त्याला बुलढाण्यामध्ये बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा गायकवाडांच्या मुलावर आरोप आहे। कुणाल गायकवाड याच्यावर या संदर्भात गुन्हा देखील दाखल झालेला आहे। बुलढाण्याचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड मुलगा कुणाल गायकवाडच्या समर्थनात उतरले। कुणाल गायकवाडवर बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे। यावर गायकवाडांनी मुलाच्या समर्थनात अजब तर्क दिलाय। लोक मारतील म्हणून माझ्या मुलानं त्याला वाचवलं, त्यात चूक काय, असा अजब सवाल संजय गायकवाडांनी केलाय। हा काय बिहार थोडी आहे, असा शेराही संजय गायकवाडांनी मारलाय। आता त्या ठिकाणी त्याला इतकं मारत होते आणि तेवढ्यामध्ये माझा मुलगा गेला। तो बिचारा घाबरून त्याला चिपकलं की मला वाचवा म्हणून। माझा मुलगा त्याला मारताना गाडीवर आला पळत तिकडे, हे सगळ्या कॅमेऱ्याने पाहिलंय। तो गाडीवरून उतरतो आणि त्याला घेतो आणि तो बिचारा महाराज धक्कान त्याला चिपकतो की मला मारू नका म्हणून। आणि यांनी पण त्याला मार कोणी म्हणून तू बाबा इथनं जा, कोणी हेच करेल ना, काय चुकीचं केलं त्याने? अरे हे आमचं बुलढाणा शहर सुशिक्षित शहर आहे। सगळे आमचा सुशिक्षित मार्ग मतदार घाबरत होता की एवढा पोलिसांचा ताफा कशाला? निवडणुकीमध्ये छोटी मोठी नोकझाक होत असते, हे काही बिहार थोडी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मंगळवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान राज्यात अनेक ठिकाणी राडे, मारहाण आणि गोंधळ झालेला पाहायला मिळाला।
यात बुलढाण्यातल्या बोगस मतदान करणाऱ्या मतदाराला पळवल्याचा आरोप गायकवाडांच्या मुलावर आहे. नेमकं प्रकरण काय? बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा कुणाल गायकवाडवर आरोप. बोगस मतदाराला धक्का देत पळून जाण्यास खुणावल्याचा आरोप. पोलिसांनी बोगस मतदाराला ताब्यात घेऊ नये यासाठी पळवून लावल्याचा आरोप. मतदान पार पडलं आणि त्यामध्ये तुमची जे आमदार मतदान पार पडल्या लगेच हे काम सुरू झालं. नाही पण मतदान पडल्या काम झालं, मात्र संतोष बांगर असतील, संजय गायकवाड असतील यांसारख्या आमदारांची जी कृत्य बघितली कालची. अरे जे लोकप्रतिनिधींनी आपण कसं वागलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये देखील या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया लोकशाही मार्गाने झाली पाहिजे असं आमचं मत आहे. नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्वाचं आहे असं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे. कायद्यांतर्गत निर्णय निवडणूक आयोग घेतं आणि घेत राहील असं देखील राज्य निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे. निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्वाचं. राजकीय नेत्यांच्या नाराजीनंतर निवडणूक आयोगातील वरिष्ठांची भूमिका. कायद्याच्या अंतर्गत निर्णय निवडणूक आयोग घेतं आणि घेत राहील. राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका 2 टप्प्यांमध्ये होणार का असा सवाल सध्या उपस्थित होतो. काही ठिकाणी आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे 2 टप्प्यांमध्ये निवडणूक होणार का असा देखील सवाल आहे. 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे. जिल्हा परिषद निवडणुका 2 टप्प्यात. 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका 2 टप्प्यात घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा विचार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात 21 जानेवारीला सुनावणी आहे. 32 पैकी 17 जिल्हा परिषदांमध्ये 50% आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे. 15 जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्याची राज्य निवडणूक आयोगाची तयारी आहे. 17 जिल्हा परिषदांच्या निवडणुका कोर्टाच्या निर्देशानुसार तर दुसऱ्या टप्प्यात निर्णय राज्य निवडणूक आयोग घेऊ शकतं. नगरपालिका नगरपंचायतींनंतर महापालिका निवडणुका घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरू आहेत. राज ठाकरे यांनी आज खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केलेली आहे. तर फडणवीस आणि राऊत यांच्यामध्ये काल रात्री 20 मिनिटं चर्चा झाली. फडणवीसांकडून देखील राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली आहे. फडणवीस आणि राऊत यांच्यामध्ये काही राजकीय चर्चा झाली अशी देखील माहिती मिळते. तर राज ठाकरे यांनी आज सकाळी संजय राऊतांची भेट घेतलेली आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. काही सल्ले देखील राज ठाकरेंनी संजय राऊत यांना दिले आहेत. तर काल रात्री फडणवीस आणि राऊतांची एका विवाह सोहळ्यामध्ये भेट झाली. 20 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली आहे. फडणवीसांनी राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस देखील केली. तो वडगिरी तो ह्याचा पुतळा जो केला तिकडे मोठा पुतळा हात वरती गुच्छे थोडाच असं ठीक आहे. ती जागा आरोग्य तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारानंतर आता पुन्हा एकदा फडणवीस शिंदे एकत्र पाहायला मिळत आहेत. मीडियामध्ये आलेल्या बातम्या या पतंगबाजी होती असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय. गेले काही दिवस शिंदे आणि फडणवीसांमध्ये सगळं काही आलबेल नसल्याच्या बातम्या येत होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आज स्पष्टीकरण दिलंय. दोघा नेत्यांमध्ये हुतात्मा चौकातल्या कार्यक्रमात देहबोलीवरून दुरावा आल्याच्या बातम्या आल्या. याची सुरुवात शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकल्यापासून झाली होती. नंतर शिंदेंनी दिल्लीत जाऊन प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केली होती.
आता दोघा नेत्यांच्या दुराव्यावर बोलताना शिंदे काय म्हणाले पाहूया. आता काय दिसतंय इकडे? आता काय म्हणजे काय काम नसलं तरी फक्त हसत राहायचं असं काय? अरे तुम्ही सगळे प्रश्न तुमचे, उत्तर तुमची, पतंग पण तुम्हीच उडवता. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडनं केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आलाय अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. प्रस्तावानंतरच केंद्राच्या पथकाकडनं राज्यात नुकसानीची पाहणी करण्यात आल्याचं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. 2 वेळा टीम आपल्याकडे येऊन गेली. त्या टीमने त्या संदर्भातला अहवाल दाखल केलेला आहे आणि आता आपला अहवाल अंतिम टप्प्यात आहे. मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचं जे नुकसान झालं त्या संदर्भात केंद्र सरकारने सांगितलं होतं की आमची टीम नंतर येईल, आधी कृषीची टीम येऊन जाईल. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात जे काही नुकसान झालं आहे त्याची जी मदत आपल्याला घ्यायची आहे त्या संदर्भात त्यांची टीम अद्याप आलेली नाही. ती पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे. ती टीम आल्यानंतरच त्याचा अहवाल जाईल. कृषीच्या संदर्भातला आपला अहवाल गेलेला. राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता असं शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं. राज्य सरकारने 27 तारखेला आपला प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता असं शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र की सरकार ने अभी जो त्रासदी आई थी, भयानक त्रासदी थी बाढ़ की, उसके बाद अपना प्रपोजल 27 तारीख को केंद्र सरकार को भेज दिया है. इतना केवल मैं करेक्ट कर रहा हूँ, आपको भेजा है महाराष्ट्र सरकार ने कि महाराष्ट्र की सरकार ने अभी जो त्रासदी आई थी, भयानक त्रासदी थी बाढ़ की, उसके बाद सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू आहे अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली. तर सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सुरू आहे असं प्रतिभा धानोरकर यांनी म्हटलंय. आपल्याला आठवत असेल 30,000 कोटी रुपयाचं पॅकेज महाराष्ट्र सरकारला देणार होतं शेतकऱ्यांना. हे तुमच्या चॅनलवर लाईव्ह दाखवलेली प्रेस कॉन्फरन्स मी स्वतः पाहिलेली आहे महाराष्ट्र सरकारची. आणि अशा परिस्थितीत ही जी फसवाफसवी चालली आहे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची दुर्दैवी आहे. कालच मला यवतमाळ आणि काही भागातून फोन आले होते, वाशिम आणि त्या भागातून, की कपास आणि सोयाबीन ह्या दोन्हीचीही खरेदी केंद्र सरकारकडून व्यवस्थित होत नाहीये. ताई आवाज उठवा. असा कुठलाही अतिवृष्टीच्या मदतीच्या बाबतीचा प्रस्ताव हा राज्याकडून आम्हाला आला नाही. ही अत्यंत चुकीची अशी बाब आहे. शेतकऱ्यांचे कसे हाल या महाराष्ट्रात आहे या परिस्थितीशी आम्ही भांडत आहोत आणि हे करत असताना शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ सोडण्याचं काम जर का कृषी मंत्री करत असेल तर त्या बाबतीत धडा शिकवल्याशिवाय ही शेतकरी जनता आपल्याला राहणार नाही. कुठल्या पद्धतीचा प्रस्ताव केंद्राकडे आला नसता तर केंद्राने या ठिकाणी महाराष्ट्रासाठी मदत जाहीर केली नसती. पण आज जबाबदार लोकप्रतिनिधी कृषी मंत्री जर का अशा पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर ही अत्यंत चुकीचं आहे. तपोवनातील झाडं तोडण्याच्या विरोधामध्ये कलाकार देखील आता मैदानात उतरले. सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका ही पर्यावरणाच्या हिताची प्रतिक्रिया आहे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. तर काही जण राजकीय कारणानं पर्यावरणवादी बनलेत असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. नाशिकमधल्या आगामी कुंभमेळ्यासाठी तपोवनातली झाडं तोडण्याला अभिनेते सयाजी शिंदेंनी विरोध केलाय. सयाजी शिंदेंच्या भूमिकेला अजित पवारांनी ट्विट करत पाठिंबा दिला. तपोवनातल्या वृक्षतोडीच्या संदर्भात सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे या संदर्भात अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहील हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे असं ट्विट अजित पवार यांनी केलंय. तपोवन वनातली काही वृक्षतोड त्या ठिकाणी काही लोकांकडनं करण्याचा मानस त्या ठिकाणी आहे. भविष्यातल्या पिढीचा आपण विचार करता त्या ठिकाणी पर्यायी जागा जी उपलब्ध आहे त्या ठिकाणी साधू संतांची व्यवस्था करण्यात यावी. कुंभमेळा हा आपल्या सगळ्यांकरता महत्वाचा आहे. पर्यावरणही महत्वाचं आहे. कमीत कमी त्यातली झाडं कशी आपल्याला कापता येतील किंवा कापूच नाहीत, जी काही थोडी बहुत रिप्लांट करता येतील ती रिप्लांट करावी. काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत. काही लोकांना असं वाटतंय की कुंभमेळ्यात अडथळेच यावे. अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही येऊ देणार नाही. तपोवनातल्या वृक्षतोडीच्या विरोधात कलाविश्वातले अभिनेते आणि अभिनेत्रींचा सुद्धा पाठिंबा मिळतोय. नाशिकमधील अनेक नाट्य, चित्रपट, संगीत आणि कला क्षेत्रातील कलाकार मंडळींनी एकत्र येत भव्य निषेध आंदोलन केलं.
अभिनेत्री अनिता दाते, चिन्मय उदगीरकर यांच्यासह इतर कलाकार मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी झाले होते. लहानपणी आमच्या सगळ्यांच्या ट्रिपा निघायच्या तपोवनात. आम्ही खूप सुंदर अशी ती झाडं, तिथली जीवसृष्टी अनुभवली आहे. माझी खात्री आहे प्रशासनावरती, ते याच्यावरती सगळ्यावरती विचार करतील. प्रशासन तो करेल असं मी नागरिक म्हणून विश्वास ठेवते. आणि जर समजा तसं नाही झालं तर आमची फसवणूक असेल. फक्त प्लांटेशनच न होता ती झाडं जगतील कशी याची 3 वर्षाची योजना शासनाने देणं हे अत्यंत आवश्यक आहे. हा आमचा ॲक्शन प्लॅन आहे. गोदावरी आहे तिचा आपला स्वतःचा प्रवाह कसा मिळेल, त्यासाठी भूजल साठा कसा संपन्न होईल, स्ट्रॉंग होईल, हे अत्यंत आवश्यक आहे. नाशिकचे खासदार राजाभाऊ आजे यांनी सुद्धा तपोवन परिसराची पाहणी केली. नाशिककरांच्या भावनेचा आदर करून शासनाने हा निर्णय रद्द करावा अशी मागणी राजाभाऊ आजे यांनी केली. पर्यावरणप्रेमी आणि सर्वसामान्य नाशिककर यासाठी रस्त्यावर उतरतायत किंवा ही बचाव मोहीम चालू केलेली आहे. आणि मला असं वाटतं की शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय पंतप्रधान महोदयांना याबाबत पत्र दिलेलं आहे. आणि आता अधिवेशन 19 तारखेपर्यंत आहे. त्याच्यात मला काय उपस्थित करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करतोय. महाडमधील गोगावले विरुद्ध तटकरे समर्थक राडा प्रकरण, यामध्ये विकास गोगावलेंच्या विरोधात 21 विविध कलमांखाली गुन्हे दाखल झाले. विकास गोगावले यांच्यासह महेश गोगावले, विजय मालुसरे यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेत. महाड राडा प्रकरणामध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झालाय. राजकारण बोलल्यानंतर काही गोष्टी होतात की आम्हाला डॅमेज करण्यासाठी ह्या अशा गोष्टी घडवून तटकऱ्यांचा ह्याच्यामध्ये हातखंडा आहे की दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाप दाबायचा. हा गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे. हे काही नवीन आहे का? आत्तापर्यंत किती उदाहरणं दिल्यानंतर त्यांना ते पटल. रॉयला निवडणूक तिथेही भानगड केली तुमच्या लोकांनी, तिथेही त्या BJPच्या लोकांच्या कानफाडात मारली. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या जरा आत्मचिंतन करावं त्याने. काय इथेही त्या लोकांनी ही पोरं पाठवून जे काही करायचं होतं. 8 ते 14 डिसेंबरच्या दरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन होतंय. रविवारी देखील अधिवेशनाचं कामकाज सुरू राहणार आहे. फक्त 1 आठवडा हिवाळी अधिवेशन असेल. विधान परिषद आणि विधानसभेला विरोधी पक्ष नेतेपद द्या अशी मागणी भास्कर जाधवांनी केली आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीसमोर भास्कर जाधवांनी ही मागणी केली. 8 ते 14 डिसेंबरच्या दरम्यान राज्याचं हिवाळी अधिवेशन होणार आहे. रविवारी सुद्धा अधिवेशनाचं कामकाज सुरू राहील. अशा वेळेला विरोधी पक्षनेतेपद द्या अशी मागणी भास्कर जाधवांनी केली आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांची घटना असेल, विधिमंडळ नियम असेल, प्रथा परंपरा असतील, याच्यामध्ये विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे अशा पद्धतीची तरतूद आहे. आणि म्हणून येत्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेतेपद तुम्ही या ठिकाणी जाहीर करा अशा प्रकारचा आग्रह आम्ही धरलेला.